स्टडीज महाविद्यालय जनसंवाद व पत्रकारिता विद्या विभागातर्फे मी कुमारी पल्लवी एकनाथ नागले IMS न्यूज वरुडमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत करते। गेल्या 1.5 ते 2 वर्षात जगभरात कोरोनाने हाहाकार माजवलेला आहे। तेव्हाची ती स्थिती खूप भयानक होती। अनेक जणांनी तर आपली आपुलकीची व जीवाभावनाची माणसे देखील त्या काळी गमावली। ती स्थिती कायम मनात घर करून राहील। नुकतीच आता कोरोना रुग्णसंख्या कमी पडली असताना शासनाने पुन्हा सर्व सुरळीत चालू करण्याचा निर्णय घेतला। कोरोना पुन्हा वाढू नये म्हणून ही जबाबदारी प्रत्येक नागरिकांची आहे। यावर समुपदेशन शक्य आहे का, यावर आपण चर्चा करणार आहोत आपल्या ग्रेट भेटमधून वरुड येथील डॉक्टर सौरभजी पोहरकर यांच्याशी। नमस्कार सर, स्वागत आहे तुमचं या कार्यक्रमामध्ये। सर, कोरोनाचे समज व गैरसमज यावर तुमचे मत काय? आता बरेच दिवस झाले कोरोनाची रुग्णसंख्या दुसऱ्या लाटेनंतर ओसरलेली आहे। त्याच्यामुळं सरकारने पण बऱ्याच प्रमाणामध्ये जे निर्बंध होते ते मध्ये शिथिल केलेले होते। पण आता ऐकिवात आहे की ओमिक्रॉन नावाचा कोरोनाचा एक नवा व्हेरिएंट आलेला आहे। याच्यानंतर सरकारने परत बंधनं लादण्याचा निर्णय घेतलेला आहे। जनरली कोरोना हा जो आजार आहे तो याच्यानंतर आपल्या सोबत आयुष्यभरासाठी लागलेला आहे। जसं TB आहे, डेंग्यू आहे, मलेरिया आहे, टायफॉइड आहे, फ्लू आहे, इन्फ्लुएन्झा ज्याला आपण म्हणतो, तशाच प्रकारे याच्यानंतर आपल्याला कोरोनासोबतच जगायचं आहे। पण कोरोनासोबत जगत असताना 2-3 गोष्टीचं आपल्याला भान ठेवावं लागेल। आपल्याला याच्यानंतर पुढे सामाजिक आयुष्य जगत असताना सभा समारंभामध्ये म्हणा किंवा ज्याची तब्येत खराब आहे, युरोप आणि युरोपियन देशांमध्ये कल्चर असं आहे की जेव्हा बाळाची तब्येत खराब असते तेव्हा त्याला कंपल्सरी सुट्टी दिल्या जाते। जर कोणाची इन्फेक्टिव्ह आजारामुळे तब्येत खराब असेल, TB असेल, तर त्याचा पगार न कापता त्याला 6 महिने पगारी रजा देण्यात येते। अशा कल्चर अजून आपल्या भारतामध्ये चालू व्हायचं आहे। त्याच्यामुळं लोक आपला पगार मिळवण्यासाठी आपल्या कामाधंद्याला जातात, पूर्ण बरे नसताना कामधंद्याला जातात, मुलं पूर्ण चांगले नसताना शाळा कॉलेजमध्ये जातात। आणि मग आता काही दिवसा पहिले ओरिसामध्ये एक केस आलेली होती ज्याच्यामध्ये एका शाळेच्या 40-42 मुली कोरोनाने संक्रमित झालेल्या होत्या। शाळेने कंपल्सरी केलं होतं की तुम्हाला शाळेत यायला पाहिजे, आणि ती आजारी मुलगी शाळेत गेली आणि तिथून मग सगळ्यांना तो संसर्ग झाला। तर त्या शाळेतल्या 40-42 मुलींना तो आजार झाला। तर असं होऊ नये याच्यासाठी आपल्याला कोरोनासोबत काही विशेष गाईडलाईन्स बनवावे लागतील। त्यांना लोकल पद्धतींनी थोडंसं वेगळं हाताळावं लागेल। आणि ओव्हरऑल कोरोनाचा जंतू जो आहे, ओमिक्रॉन जसं हे नाव ठेवलेलं आहे साऊथ आफ्रिकन व्हेरिएंटसाठी। भारतामध्ये डेल्टा नावाचा व्हेरिएंट होता। युनायटेड किंगडम म्हणजे ज्याला आपण लंडन म्हणतो, इंग्लंड म्हणतो, तिथे अल्फा नावाचा व्हेरिएंट होता। तर साऊथ आफ्रिकामध्ये बीटा नावाचा व्हेरिएंट आला होता। त्याच्यानंतर ब्राझीलमध्ये गॅमा नावाचा व्हेरिएंट होता। आता हे एक ओमिक्रॉन नावाचा नवीन व्हेरिएंट साऊथ आफ्रिकामध्ये मला वाटते 9 नोव्हेंबरला त्याचं सॅम्पल घेण्यात आलं आणि 24 नोव्हेंबरला तो कन्फर्म झाला। कुठल्याही आजाराचं परत लाट येण्यामागे 3 कारणं असतात। त्याच्यामधलं पहिलं कारण आहे की अधिक घातक विषाणू तयार होणे, दुसरं आजाराचं स्वरूप बदलणे, आणि तिसरं सामाजिक आणि ज्या आपल्या आरोग्यविषयक संस्था आहे यांचं झालेलं दुर्लक्ष म्हणता येईल किंवा लोकांकडलं दुर्लक्ष म्हणता येईल। आता आपले भारतामध्ये एवढे सगळे सणवार झाले, लोक मिक्स होत होते, तरी सुद्धा कोरोनाचा आकडा तेवढ्या प्रमाणात नाही वाढला। पण कुठेतरी कधीतरी जे आपण इन्फेक्शन म्हणतो ते कंट्रोल करण्यासाठी आपल्याला ही बंधनं काही दिवसासाठी पाळावी लागतील। आपण ती जर पाळली नाही
तर परत कोरोना दुसऱ्या लाटेसारखाच भयानक रुद्र स्वरूप घेऊन परत लोक त्याच्यामध्ये आपले जीवलग लोक ज्याला आपण म्हणतो, आपल्या जवळचे म्हणतो, ओळख परिचित लोक म्हणतो, त्यांच्या जीवाला आपण परत धोका देऊ. अडचण आपल्याला तेव्हा येऊ शकते जास्त प्रमाणात जर आपण बाहेरून तेच कपडे, हात न धुणे, सभा समारंभामध्ये लहान बाळं वगैरे जास्त एक्सपोज होणे, असं अर्थात मिक्स व्हायलाच पाहिजे. पण आजारी लोकांना सभा समारंभापासून दूर ठेवण्याचं जे कल्चर युरोपियन देशांमध्ये आहे ते भारतामध्ये रुजू करण्याची गरज आहे. एक बिमार त्याच्यानंतर 100 लोकांना बिमाऱ्या देऊ शकतो. तर त्याच्यामुळं बिमार माणसानी आणि बिमार माणसाच्या घरच्यांनी आपली सामाजिक जबाबदारी ओळखून बिमार पेशंटला घरी ठेवणे खूप आवश्यक आहे. मला वाटतं बरेच सगळे समज गैरसमज मी क्लिअर केले. कोरोनातून बरं झाल्यानंतर काय काळजी घेतली पाहिजे? कोरोना हा आजार म्हणजे हळूहळू माहिती पडत आहे आपल्याला. कोरोनाने शरीरातली रोग प्रतिकार शक्ती रिसेट होण्याचं प्रमाण आहे. म्हणजे जसं आपण घड्याळ रिसेट करतो तर घड्याळाचे काटे परत 0-0वर येऊन थांबतात. तर शरीरामध्ये रोग प्रतिकार शक्ती कोरोनामुळे रिसेट होऊन राहिली आहे. त्याच्यामुळं काही आजार जे आपल्याला याच्या आधी होऊन गेले असतील त्यांचा त्रास परत होऊ शकतो. दुसरी गोष्ट, कोरोना मुळे खूप सगळ्या लोकांच्या फुफ्फुसावरती सूज आणि फायब्रोसिस झालेला आहे. त्याच्यामुळं त्या लोकांना श्वास घ्यायला अजूनही त्रास होतो ज्यांना कोरोना 1 वर्षाआधी होऊन गेला. तर त्यांनी योगा, प्राणायाम आणि अशा प्रकारच्या श्वासाशी रिलेटेड व्यायाम ज्याला आपण म्हणतो तर ते करायला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाची कोरोनासोबतची काळजी हीच आहे की स्वच्छ हात धुणे, मास्क घालणे, कोरोना पेशंटची काळजी घेत असताना आपल्याला स्वतःला कोरोना होऊ नये याची काळजी घेणे, कोरोनाचं लसीकरण पूर्ण करणे. अजूनही बऱ्याचशा लोकांनी लसीकरण घेतलेलं नाही आहे. आधी लसीकरणासाठी लांबच लांब रांगा लागलेल्या होत्या. आज तुम्ही वॉक इन गेलेत तर तुम्ही विदिन 5 मिनिट लस घेऊन बाहेर निघता. पण तरी सुद्धा लोक जाऊन लसी घेऊन नाही राहिले. लसीबद्दल लोकांच्या मनात काही समज गैरसमज आहेत. लस घेतल्यानंतर हा त्रास होतो, तो त्रास होतो, वांजोटेपणा येते, पुरुषांमध्ये नपुंसकता येते, काय नको ते गैरसमज त्या लसीबद्दल लोकांनी स्वतःच्या मनातच स्वतः तयार केलेले आहे. ज्या गोष्टी सायन्सलेस आहेत, थॉटलेस आहेत, त्या गोष्टीला काही शास्त्रीय आधार नाही आहे. अशा गोष्टींच्या भीती लोकांच्या मनामध्ये तयार करून लोकांचं लसीकरण थांबवलेलं गेलं. हे चुकीची गोष्ट आहे. आपण आजूबाजूच्या प्रत्येकाला विचारू शकतो, दादा रे लस घेतली नसेल तर माझ्या दुकानात येऊ नको. लस घेतली नाही त्याला पेट्रोल नाही, असं काही शहरांमध्ये ऑलरेडी चालू आहे. लसीकरणाचे सर्टिफिकेट्स मागून मग तुम्हाला बऱ्याचशा शाळा कॉलेजेसमध्ये एंट्री दिल्या जात आहे. लसीकरणचं सर्टिफिकेट जे आहे ते याच्यानंतर सामाजिक बांधिलकी म्हणून आणि सामाजिक जबाबदारी म्हणून मला असं वाटतं की लसीकरण आपण प्रमोट केलं पाहिजे. ज्या लोकांच्या लसी 1 झाल्या असतील त्यांना 2 घ्यायला पाहिजे. अजूनही मला बरेच सगळे लोक असं विचारतात की आमची मुलगी तिच्या बाळाला दूध पाजत आहे तर तिने जाऊन लस घेतली पाहिजे का? कारण की आपल्याकडे पद्धत आहे, बाई डिलिव्हरी झाल्यानंतर माहेरी असते, मग तो तिच्या नवऱ्याच्या घरी गेल्यानंतर डिसाईड करेल. अरे बाबा, कोरोना तर 4 महिने माहेरी आहे, तो एव्हा येऊ शकतो, तर लस आता का नाही घेत? सरळ साधी सोपी गोष्ट आहे की गव्हर्नमेंटनी दूध पाजणाऱ्या आईला लसीकरण अलाउ केलेलं आहे. मग त्याच्याबद्दल अजून समज गैरसमज असण्याचा काही प्रश्नच नाही.
कोरोनाची तिसरी लाट येणार हे कितपत खरं आहे? कोरोनाची तिसरीच नाही, चौथी, पाचवी, सहावी सुद्धा लाट येऊ शकते. लाट याचा अर्थ असा होतो की एकाच वेळी भरपूर पेशंट एक सोबत आढळणे. लाट येणे याचा अर्थ याच्यामध्ये आपलं कुठेतरी फेल्युअर आहे, किंवा तो जंतू आपल्याला जास्त भारी पडत आहे, किंवा रोगाचं स्वरूप बदलत आहे. मी तुम्हाला आधी स्पष्ट केलंय. लाट येऊ नये याच्यासाठी काय काय करायला पाहिजे ते उपाययोजना भारताने बऱ्यापैकी चांगले केलेले आहे. जगात सर्वात जास्त लसीकरण भारतामध्ये झालेलं आहे. जेव्हा भारत या कोरोनाच्या संक्रमणाच्या सुरुवातीला भारतामध्ये 90% गोष्टी इम्पोर्टेड होत्या. आज आपण आत्मनिर्भर झालो आहोत. आपल्याकडे मास्क बनतं, आपल्याकडे त्याच्या औषधी बनतात, आपल्याकडे लोकलमध्ये व्हेंटिलेटर बनवून राहिले, लोकलमध्ये बायपॅप बनत आहे, ऑक्सिजनचं जनरेशन प्लांटचं काम वरुड तालुक्यामध्ये बेनोड्याला सरकारीमध्ये चालू झालेलं आहे. एवढी चांगल्या गोष्टी होत असतात. आपण त्यावेळापेक्षा आता खूप ॲडव्हान्स आहोत. पण याचा अर्थ असा नाही आहे की आपण कोरोना आहेच नाही असं म्हणून सगळे बंधनं जुगारून दिले पाहिजे. आपण अजूनही आपण त्या चौकटीमध्ये राहिलो तरच आपण कोरोनाला हरवू शकतो. सर, कोरोना अजूनपर्यंत गेलेला नाही, परंतु तिसरी लाट तोंडावर येत असताना सुद्धा लोक निष्काळजीपणाने वागत आहे. यावर मी तुम्हाला आताच सांगितलं की भारतामध्ये एक कुठेतरी सामाजिक बांधिलकी म्हणा किंवा सामाजिक भान म्हणा याचा कुठेतरी अभाव आहे. जर आपण आफ्रिका देशामधले आदिवासी गट पण पाहले, तिथे सुद्धा त्या म्हणजे युरोप सारख्या देशांची गोष्ट नाही करत आहे, पण सोशल अवेअरनेस ज्याला आपण म्हणतो की जर मला आजार असेल तर मी घराच्या बाहेर नाही पडलं पाहिजे. मी जर आजारी असून घराच्या बाहेर जाऊन बाजारामध्ये जाऊन फिरतोय तर तो मी माझा आजार बाकी 10 लोकांना देऊ शकतो. घराच्या बाजूच्या माणसाची तब्येत खराब असताना आपण त्याला मदत करणे, भले आपण हात स्वच्छ धुवून घ्यायचे, मास्क घालायचा, पण त्याला म्हणायचं की दादा रे तू आजारी आहे, तू घरी थांब. हे बोलण्याची जे सौजन्य आहे हे कुठेतरी आपण कमी पडतो आहे. कचऱ्याच्या पेटीच्या कचऱ्याच्या डब्याच्या जवळ जाऊन आपण आता थोडंसंच अंतर राहिलं असताना आपण तो कचरा पेटीच्या बाहेर फेकून देतो. आपल्याला हा कंटाळा जो येतो तोच कंटाळा आपल्याला बिमार असताना बाजारात जाऊ नये तेव्हा येतो. ही सामाजिक भान जे आहे, ही सामाजिक बांधिलकी जी आहे, ही सामाजिक जाणीव जी आहे ती जोपर्यंत आपल्यामध्ये येणार नाही तोपर्यंत आपल्यामध्ये हा निष्काळजीपणा राहणार आहे. कोरोनापासून लहान मुलं खूप डिफिकल्ट असतात. 5-6 वर्षापर्यंतच्या मुलांना मास्क घालणे, सतत मास्क घालून ठेवणे खूप कठीण आहे. मुलं हाताला व्यवस्थित रित्या धुत नाही, सॅनिटायझर पाहिजे तेवढ्या वेळा वापरत नाही. बाळांना प्रोटेक्ट करण्यासाठी आपल्याला मोठ्यांना प्रोटेक्ट करणे आवश्यक आहे. 12 वर्षाच्या वरील लसीकरण लगेच चालू होत आहे. 12 वर्षाच्या वरचं लसीकरण चालू झाल्यानंतर अशी अपेक्षा करतो की लहान बाळांमध्ये लसीकरण कोरोनाचं प्रमाण थोडं कमी राहील. लहान बाळांना काढे वगैरे द्या किंवा बाकी उपाय करा असं मी सल्ला देणार नाही. गरम पाणी एका मर्यादेपर्यंत ठीक गोष्ट आहे. सर्दी खोकला झाल्यास त्याचा वेळीच
ज्याला आपण सिम्प्टोमॅटिक उपचार म्हणतो, सर्दीचं, खोकल्याचं, तापाचं औषध देणे, त्यांना श्वास घ्यायला त्रास होत असल्यास दवाखान्यात लवकर दाखवणे, ह्या सगळ्या आवश्यक गोष्टी आहेत. सध्या थंडीचे दिवस आहे, अस्थमाचे पेशंट वाढत आहेत, फ्लूचे पेशंट वाढत आहेत. कोरोनाला आपण फ्लू सोबत कन्फ्यूज करू नये. फ्लू एक वेगळा आजार आहे, कोरोना एक वेगळा आजार आहे. टेस्टिंग मला असं वाटतं की पहिल्या लाटेमध्ये आणि दुसऱ्या लाटेमध्ये लहान बाळांची पाहिजे तेवढ्या प्रमाणात झालेली नाही. त्याच्यामुळं बाळांचा जो आकडा होता तो ॲक्च्युअल आकड्यापेक्षा खूप कमी नोटीस झाला. घरचे मोठे लोक टेस्टिंग करत होते पण बाळांची टेस्टिंग होत नव्हती. त्याच्यामुळं काही बाळांमध्ये लाईफ टाईम त्याचे दुष्परिणाम दिसून नाही आले. तर मला असं वाटतं की आपण त्याचं योग्य वेळी निदान आणि त्याचे उपचार ही काळजी आपण बाळांमध्ये घेऊ शकतो. बाळं तितकी समजूतदार नसल्यामुळे आपल्या करण्याच्या कामाला मर्यादा आहे. सर, लसीकरणाची 2 डोस झाल्यानंतर तिसऱ्या डोसची गरज आहे? काय म्हटलं? लसीकरणाची 2 डोस झाल्यानंतरही तिसऱ्या डोसची गरज आहे? लसीकरण हा विषय थोडासा वेगळ्या प्रकारचा आहे. आपण ओमिक्रॉन बद्दल, डेल्टा व्हेरियंट बद्दल जे आपल्याला स्टडीमधून, रिसर्चमधून जे आपल्याला स्पष्ट झालेलं आहे ते हे आहे की खूप सगळ्या व्हेरियंटमध्ये ज्याला आपण सिरियस बिमारी म्हणतो त्याच्यापासून आपल्याला लसीकरण वाचवू शकतो. पण लसीकरण तुम्हाला 100% प्रोटेक्ट करू शकत नाही, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, लसीकरण 2 डोस झाल्यानंतर त्याची रोगप्रतिकार शक्ती जी असते ती काही दिवसानंतर उतरायला लागते. तर आपल्याला बूस्टर डोस देऊन ती परत बूस्टअप करणे हे तिसऱ्या डोसचा फायदा राहू शकतो. फ्लूच्या लसीकरणासारखं याच्यामध्ये आपल्याला वार्षिक बूस्टर दर वर्षी घेण्याचं काम पडू शकते. येणाऱ्या दिवसात ते कळेल आपल्याला. काय म्हटलं? वॅक्सिन घेतल्यानंतर ती शरीरात कशा प्रकारे कार्य करते? लसीकरण घेतल्यानंतर ती शरीरात कशा प्रकारे कार्य करते? लसीकरण घेतल्यानंतर ते आपल्या शरीरामध्ये जाऊन जसं रोग होता, जसा संसर्ग होता, जशी बिमारी होते त्याच्यासारखी मिमिक होते, म्हणजे नक्कल केल्या जाते. तर ती नक्कल जी आहे त्याच्यामुळे शरीराचा प्रतिसाद येतो त्या जंतूच्या विरोधात किंवा त्याच्या कॅप्सूलच्या विरोधात. वेगवेगळे प्रकारचे वॅक्सिन्स मार्केटमध्ये आणि सरकारी मध्ये अवेलेबल आहे. ह्या वॅक्सिन्स, ह्या लसी वेगवेगळ्या पद्धतीने रोगप्रतिकार शक्ती तयार करतात. काही त्याची नक्कल मारतात, काही ते रेसिड्युअल तिथे सोडतात. एकंदरीत लसीकरण हा अवघड विषय आहे. तो एवढ्या छोट्या इंटरव्ह्यू मध्ये कव्हर करणे थोडं कठीण आहे. दक्षिण आफ्रिकेमध्ये जो ओमिक्रॉन नावाचा नवीन व्हेरियंट सापडला आहे त्याची दाहकता किती व त्यापासून सावधानगी कशी बाळगावी? कोरोना शेवटी कोरोनाच आहे. जसं आपल्याला नॉर्मल व्हेरियंट म्हणजे जे कॉमन व्हेरियंट होते, ज्या याच्या आधीपर्यंत आतापर्यंत होते, त्यांच्याबद्दल जी सावधगिरी आपण बाळगली तसंच सावधगिरी आपल्याला याच्या पुढेही बाळगायची आहे. तेवढेच सामाजिक बंधनं आपण पाळले गेले पाहिजे. त्याच्याशिवाय आपण कोरोनाला हरवू शकणार नाही. धन्यवाद सर, तुम्ही आम्हाला कोरोनाबद्दल अतिशय चांगली माहिती दिली, त्याबद्दल मी तुमचे आभारी आहे.